आज आपण नाश्त्यासाठी एक रेसिपी बघणार आहोत, पिवळ्या मुगाच्या आंबोळ्या। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पिवळी मूग डाळ, भिजवलेली धणा डाळ, त्यासोबत कोथिंबीर, आले, जिरं आणि मिरची। सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये पिवळी मूग डाळ घेणार आहोत, भिजवलेली। ही आपण रात्रभर भिजवून ठेवलेली आहे आणि मूग डाळ, स्पेशली पिवळी मूग डाळ व हिरवी दोन्ही पण खूप पौष्टिक असतात, त्यामुळे खूप पचायलाही हलकं असतं व आजारपणातही किंवा कधीही हा नाश्ता छान, टेस्टला पण छान असतो व हेल्थसाठी पण खूप चांगला असतो। त्यामध्ये आपण कोथिंबीर, जिरे, मिरची व आलं हे ॲड करणार आहोत आणि धणे पण। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण ग्राइंड करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता तयार झालेलं मिश्रण। हे सगळी मूग डाळ मी नंतर वाटून घेतलेली आहे। त्यामध्ये मीठ ॲड केले चवीप्रमाणे। मीठ ॲड करून थोडं चांगलं स्टर करून थोडं मिक्स करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। आता आपण चटणीची तयारी करतोय। जोपर्यंत मिक्सचर सेटल व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। मी चटणी ज्या प्रकारे बनवते, प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत असते। मी ज्याप्रमाणे बनवते ते सांगते। खोबरं, त्यात लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडंसं हवं तर आलं आणि मीठ आणि साखर हे सगळं मिक्स करून चटणी करून घेतलेली आहे। ही तयार झालेली चटणी खूप छान लागते। आणि शेवटी मी जेव्हा चटणी बनवते त्यावेळेला मी युजली प्रेफर करते सिंपल त्याच्यात तडका देऊ। तडक्यासाठी त्यात थोडंसं तेल थोडं तापलं की त्यात राई, राई अशी तडतडली पाहिजे चांगली। इथे माझं तेल थोडं कमी तापलेलं। राईला तडतड आली की त्यात थोडा कढीपत्ता, आणि कोणाला हवी असेल तर कलरसाठी, येलो कलरसाठी हवं तर हळद घालायची थोडी आणि मस्त त्यात चटणी फोडणीला द्यायची। इथे आपण चटणीला तडका देऊन झालेला आहे आपला। आता आपण आंबोळीची तयारी करतोय। मी तवा तापला आहे आणि तवा तापल्यानंतर त्याला तेल लावून घेतलेलं आहे। त्यावर आता आंबोळ्या एक एक करून आपण करतोय। हे बघा, आपल्या आंबोळीला छान असं जाळीदार आपल्या आंबोळ्या येत आहेत। ह्या चवीला खूप छान असतात, प्लस खूप हेल्दी असतं। हे झाल्यानंतर मी पूर्ण डिश दाखवते। ही आपली आंबोळी आणि मस्त तडका दिलेली चटणी।